आज मध्यरात्रीपासून नाताळ सणाला सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगाने मुंबई नगरी देखील नाताळ सणामध्ये दंग झालेली आहे। मुंबईमध्ये सर्वत्रच नाताळ सणाचं सेलिब्रेशन जे आहे ते मध्यरात्रीपासूनच सुरू झालेलं आहे। सर्वच चर्च जे आहेत ते मुंबईमधले, मग ते बँड्रा चर्च असून द्या, कुलाबा चर्च असून द्या किंवा माहीमचं चर्च, या चर्चमध्ये देखील नाताळ सण सेलिब्रेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। चर्च देखील सजवण्यात आलेले आहेत। माझ्या मागे जर आपण पाहिलं तर बँड्रा चर्च येथे आपण आलेलो आहोत। माउंट मेरी चर्च या चर्चचं नाव आहे। या चर्चला बसलिका असं देखील म्हटलं जातं। चर्चमध्ये फक्त ख्रिश्चन धर्मीयच प्रार्थना करण्यासाठी येत नाहीत, तर बऱ्याच प्रमाणामध्ये इतर धर्माचे लोक देखील इथे प्रार्थना करण्यासाठी येत असतात। या चर्चमध्ये आल्यानंतर जी प्रार्थना केली जाते ती नक्कीच पूर्ण होते। मनातील जी मनोकामना असते ती नक्कीच पूर्ण होत असते असं देखील म्हटलं जातं। आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात। त्याचप्रमाणे ख्रिसमस सण देखील मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे। मॉल म्हणा किंवा इतर अनेक ठिकाणी ख्रिसमस सणानिमित्त विविध सजावट केलेली आहे। सांता क्लॉज, ख्रिसमस ट्री अशा विविध गोष्टींनी सजावट जी आहे ती केलेली असते। त्याचप्रमाणे चर्च देखील सजवण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं रात्री येशू ख्रिस्ताचा जन्म होतो, त्या अनुषंगाने इथे देखावा देखील उभारण्यात आलेला आहे। येशू ख्रिस्तांचा जन्म हा गोठ्यामध्ये झालेला होता, त्याच अनुषंगाने हा देखावा जो आहे तेव्हाची परिस्थिती काय होती, तेव्हा कशा प्रकारे येशू ख्रिस्तांचा जन्म झालेला होता, त्याच अनुषंगाने हा जो देखावा आहे तो उभारण्यात आलेला आहे। इथे काही मराठी कुटुंबीय देखील आलेले आहेत। जसं आपण म्हटलं की प्रार्थना करण्यासाठी इथे फक्त ख्रिश्चन धर्मीयच लोक येतात नाहीत, तर इतर धर्माचे लोक देखील येतात। त्याच अनुषंगाने आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। हा जो चर्च आहे यामध्ये फक्त ख्रिश्चन धर्मीयच येत नाहीत, तर इतर धर्माचे लोक देखील येतात। कुठून आले आहात आणि कसं वाटतं चर्चमध्ये येऊन? आम्ही चर्चमध्ये दरवर्षी येतो। मोस्टली क्रिसमसचा मास अटेंड करायचं ट्राय करतो। आम्ही प्रेझेंटली अणुशक्ती नगरवरून आलो आहे, तर यायला ऑलमोस्ट 1-1.5 तास जातोच, पण इथे आल्यावरती खूप छान, खूप पीसफुल वाटतं। तुम्ही तुमच्या लहानग्याला देखील घेऊन आलेला आहात, काय सांगाल? त्याचा फर्स्ट क्रिसमस आहे, तर आमच्यासाठी आणखी स्पेशल आहे। खूप एक्साइटमेंट वाटते आणि दॅट्स इट। गीता, से मेरी क्रिसमस। मेरी क्रिसमस। शी स्माइली, गिव अ स्माइली। लहानगा देखील आहे। काय मनोकामना मागितली आहे कुटुंबियांसाठी? आम्ही हेच प्रार्थना केली आहे की सर्वांना सुख समृद्धी शांती लाभो आणि दरवर्षी असंच आम्हाला हेल्दी येऊन आम्ही तुमच्या दर्शनाला येऊ। पण इथे मराठी कुटुंबियांशी देखील बातचीत केलेली होती। आणखी इथे काही जण आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। कुठून आला आहात तुम्ही? मी नाशिकवरून आलोय। नाशिकवरून कधी आलात? आज सकाळीच आलोय आणि पहिल्यांदा माझ्या पोरांना मी घेऊन आलोय आणि दर्शन घेण्यासाठी, कारण की तुम्ही जे बी इथं इच्छा आकांक्षा म्हणतात ते तुमच्या पूर्ण होतात आणि लोक लांबून लांबून येतात। आम्हाला यावर्षी दर्शन घ्यायचा चान्स भेटलाय, त्यामुळे आमचा परिवार खूप हॅपी आणि खूप समाधानी आहे। पहिल्यांदाच माउंट मेरी या चर्चमध्ये येऊन कसं वाटतंय? काय समाधान मिळतं इकडे येऊन? एकदम समाधान, म्हणजे असं बोलायला हेच नाही की इतका आनंद होतोय की म्हणजे व्यक्त करता येत नाहीये। एकदम माझा पोरगा सुद्धा मला म्हणतोय की बाबा डॅडी एवढं का बरं हसू राहिले तुम्ही? म्हटलं ते दर्शन घेतले ना तो ऑटोमॅटिक म्हणजे असं हॅपी होतो नाही का माणूस, म्हणजे बोलायची गरज पडत नाही। एकदम व्यवस्थित आणि एकदम छान वाटतं। तुम्ही जे बी प्रार्थना करतात, जे बी अपेक्षा करतात ते पूर्ण होतात आणि इथं सर्व धर्मीय येतात। थँक्यू। ताई, तुम्ही देखील नाशिकवरून आला आहात, कसं वाटतंय इकडे माउंट मेरी चर्चमध्ये येऊन? प्रसन्न वाटतंय? कसं वाटतं? एकदम शांत वाटतं। असं सर्व जे मनात असं जी इच्छा आहे ते पूर्ण होतात, तर त्यामुळे असं वाटतं की एकदम आणि फ्रेश वाटतं एकदम। आणि ज्या आपल्या ज्या इच्छा असल्यात त्या पूर्ण झाल्यामुळं कसं आपल्याला जिथं आपला आई वडिलांकडे आपण जी इच्छा मागतो बोलतो त्या ज्या पूर्ण होतात, तसं इथं आपले जे सुख दुःख सर्व इथं सांगितल्याने सगळं पूर्ण होतं। त्यामुळे इथं आल्यानंतर आपलं सगळं काही इकडे समर्पण आहे असं। कुटुंबियांसाठी काय मागितलं आहे? कारण असं म्हटलं जातं की इथे माउंट मेरी चर्चमध्ये आल्यानंतर जी पण मनोकामना जी मागितली जाते ती पूर्णच होते असं म्हटलं आहे। त्या अनुषंगाने तुम्ही काय मागितलं आहे तुमच्या कुटुंबियांसाठी? कुटुंबासाठी शांती, मुलांसाठी जे त्यांचं आरोग्य, की जेणेकरून त्यांनी सुदृढ असं म्हणजे मजबूत राहायला पाहिजे। असं कुटुंब एकदम म्हणजे कसं एकमेकांशी एकनिष्ठ राहायला पाहिजे, एकमेकांच्या सोबत राहायला, असं हे मागितलं।
पण जर पाहिलं तर मुंबईमधील बँड्रा येथील माउंट मेरी चर्च येथे फक्त मुंबईतूनच लोक येत नाहीत, तर नाशिकमधून देखील एक मराठी कुटुंबीय इथे पहिल्यांदाच माउंट मेरी चर्च येथे प्रार्थना करण्यासाठी आलेला आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी आणि आनंदी जीवनासाठी मनोकामना जी आहे ती मागितली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, बँड्रा.